नमस्कार. राग ही एक अशी गोष्ट आहे जी क्षणात सगळं उद्ध्वस्त करू शकते, नाही का? पण ह्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी भगवद्गीतेमध्ये एक जबरदस्त ब्रेन हॅक दिला आहे. आज आपण तोच समजून घेणार आहोत. जर कुणाला असं वाटत असेल की राग त्यांच्यावर हावी होतो, तर हा भाग खास त्यांच्यासाठीच आहे. चला तर मग सुरुवात करूया. आपण अनेकदा ना रागाचे परिणाम काय होतील याचा विचारच करत नाही. पण त्याचा जो विध्वंस असतो ना, तो खूप खूप वेगाने होतो. किती वेळ लागतो? फक्त 30 सेकंद. हो, बरोबर ऐकलत. फक्त 30 सेकंद. आणि याच 30 सेकंदात मोठ्यात मोठं नुकसान होऊ शकतं. जरा विचार करा. याच 30 सेकंदांच्या रागात 10-10 वर्षांची नाती तुटतात. आयुष्यभर कमावलेली इज्जत मातीमोल होते. चांगली नोकरी हातातून जाते. आणि हे आपल्या सगळ्यांच्या बाबतीत कधी ना कधी घडलेलं आहे नाही का? जिथे रागात काहीतरी बोलून जातो आणि नंतर त्याचा फक्त पश्चातापच उरतो. आणि गंमत म्हणजे आपण काय म्हणतो? मला राग आला. पण खरं आहे का हे? नाही. राग आपल्याला येत नाही. तो आपला ताबा घेतो. आपलं मन जणू काही हायजॅक करतो. आणि जेव्हा आपण भानावर येतो, तेव्हा वेळ निघून गेलेली असते. मग प्रश्न हा आहे की या विनाशकारी चक्रातून बाहेर पडायचं कसं? याचं उत्तर हजारो वर्षांपूर्वीच भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला दिलं होतं, तेही रणांगणावर. चला तर मग श्रीकृष्णांचा हा जबरदस्त ब्रेन हॅकिंग नियम समजून घेऊया. हा तोच प्रसिद्ध श्लोक आहे श्रीमद भगवद्गीतेच्या 2ऱ्या अध्यायातला. यामध्ये श्रीकृष्ण रागामुळे होणाऱ्या विनाशाची एक संपूर्ण साखळी म्हणजे चेन रिॲक्शनच समजावून सांगतात. तर ही साखळी आहे तरी काय? बघा. सगळ्यात आधी येतो क्रोध म्हणजे राग. रागामुळे काय होतं? संमोह म्हणजे मनावर एक प्रकारचं धुकं येतं, आपली पकड सुटते. त्यानंतर होतो स्मृतिविभ्रम म्हणजे आपली आठवण, आपली मेमरीज भ्रष्ट होते. आणि जेव्हा मेमरीज गेली तेव्हा होतो बुद्धिनाश म्हणजे विचार करण्याची ताकदच संपते. आणि ज्याची बुद्धीच संपली त्याचा तर प्रणश्यती म्हणजे सर्वनाश ठरलेलाच आहे. पण ही साखळी नक्की काम कशी करते? हे इतकं अचूक आहे की आजच्या सायकोलॉजीला सुद्धा मागे टाकेल. चला या साखळीची प्रत्येक कडी जरा जवळून बघूया. तर पहिली पायरी आहे संमोह. याला आपण आजच्या भाषेत ब्रेन फॉग म्हणू शकतो. म्हणजे काय होतं तर समोरच्या व्यक्तीने आपल्यासाठी केलेल्या 99 चांगल्या गोष्टी आपण विसरून जातो आणि त्याच्या एका चुकीला धरून बसतो. आपला सगळा पर्स्पेक्टिव्हच बदलून जातो. आणि इथेच श्रीकृष्णाने सगळ्यात मोठा पॉइंट सांगितलाय. या साखळीतली सगळ्यात कमजोर कडी राग नाहीये, ती आहे स्मृती, आपली मेमरी. स्मृती विभ्रम म्हणजे काय? तर आठवणींचा नाश. आपण हेच विसरून जातो की समोरचा माणूस आपला शत्रू नाहीये, तो आपलाच कुणीतरी आहे, आपली आई, वडील, मित्र किंवा आपला जोडीदार. आणि विचार करा, जेव्हा ही मेमरी फाईलच डिलीट होते, तेव्हा आपलं डिसिजन मेकिंग सिस्टम म्हणजे आपली बुद्धी पूर्णपणे क्रॅश होते. आणि मग मग माणूस ते सगळं करतो जे त्याने नाही करायला पाहिजे. शिवीगाळ करणं, वस्तू फेकणं, अगदी हात उचलणं सुद्धा. माणूस आणि जनावरात काहीच फरक उरत नाही. हे सगळं फक्त ऐकायला छान वाटणारं तत्वज्ञान नाहीये. हे खरंच काम करतं. आणि हे बघण्यासाठी चला 3 खऱ्या आयुष्यातल्या गोष्टी ऐकूया. या कथांवरून कळेल की फक्त ही साखळी समजून घेतल्यामुळे लोकांचं आयुष्य कसं बदललं. पहिली गोष्ट आहे राहुलची, एका कॉर्पोरेट कंपनीत काम करणारा. आधी काय व्हायचं, ऑफिसमध्ये बॉस ओरडला की त्याचा सगळा राग तो घरी येऊन मुलांवर काढायचा. पण जेव्हा त्याला गीतेचा हा नियम कळला तेव्हा त्याला एक गोष्ट समजली. बॉसचा राग ही त्याची समस्या आहे, माझी नाही. त्याने ती रागाची साखळी ऑफिसमध्येच तोडून टाकायला सुरुवात केली. आणि आता आता तो घरी एकदम शांत असतो, मुलांसोबत खेळतो. दुसरी गोष्ट आहे अनिकेत आणि प्रियाची, ज्यांचं नातं तुटण्याच्या मार्गावर होतं. भांडण झालं की अनिकेत रागाच्या भरात जुन्या नको त्या गोष्टी उकरून काढायचा. आठवते? हाच तो स्मृतिविभ्रम. तो प्रियाला सोडून जाण्याची धमकी द्यायचा, पण मग त्याने एक नियम बनवला. राग आला की 10 मिनिट काहीच बोलायचं नाही. आणि त्या 10 मिनिटात फक्त एकच गोष्ट आठवायची, प्रिया ही तीच मुलगी आहे जिच्यावर मी जीवापाड प्रेम करतो. आणि आज आज त्यांच्या लग्नाला 5 वर्ष झाली आहेत आणि ते खूप सुखी आहेत. आणि तिसरी गोष्ट सुमितची. सुमितला होता रोड रेजचा प्रॉब्लेम. ट्रॅफिकमध्ये कोणी जरा कट मारला ना की हा गाडीतून उतरून थेट भांडायलाच जायचा. पण जेव्हा त्याच्या लक्षात आलं की या रागामुळे दुसऱ्याचा नाही तर स्वतःचाच विनाश होतोय, तेव्हा त्याने स्वतःला बदललं. आता तो अशा गोष्टींकडे दुर्लक्ष करतो, हसून सोडून देतो.
आणि ह्याचा परिणाम काय झाला? त्याच्या ब्लड प्रेशरच्या गोळ्यासुद्धा बंद झाल्या. तर या तिन्ही कथांमधून आणि श्रीकृष्णाच्या या शिकवणीतून एकच साधा पण अत्यंत प्रभावी नियम आपल्या हाती लागतो. एक असा नियम जो रागाची ही विनाशकारी साखळी तोडून टाकू शकतो. तर मग उपाय काय? महत्वाचा मुद्दा हा आहे की उपाय रागाला थांबवणं हा नाही आहे, कारण ते खूप अवघड आहे. खरा उपाय आहे त्या कमजोर कडीवर हल्ला करणं, म्हणजे स्मृतीला जागृत करणं. ज्या क्षणी राग डोक्यात जाईल त्याच क्षणी फक्त एक आठवण जागवायची, समोरचा माणूस माझा शत्रू नाही, तो माझाच आहे. बस, ज्या क्षणी ही आठवण जागी होईल ती विनाशाची साखळी तिथेच तुटून जाईल. तर मग आता आपल्या प्रत्येकासाठी हा प्रश्न आहे की आज आपल्या आयुष्यातली अशी कोणती रागाची साखळी आहे जी आपण तोडू शकतो? यावर विचार नक्की करा.